सुरुवात राष्ट्रगीताने होत आहे. आपण आपल्या जागेवरती उभं राहावं. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे। नित्यं हि विद्या चिन्तनं, नित्यं च विद्या मन्थनं, नित्यं हि विद्या सर्जनं, नित्यं च विद्या जीवनम्। सर्वांना नमस्कार. आज विद्यापीठाच्या सेवेमधून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि उपयोजित परमाणु विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय डुगल सर,
मागासवर्गीय मी श्री अजय देशमुख आणि श्री काळबांडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. मागासवर्ग कक्षाचे सहाय्यक कुलसचिव श्री दीपक वानखेडेजी आणि परीक्षा विभाग अंतर्गत सारणी विभागातील कनिष्ठ सहाय्यक श्री हिम्मत बावणे हे आज विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी त्यांचा सत्कार माननीय कुलगुरूंच्या हस्ते या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंद बाराते सर, आदरणीय कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे सर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर. आजच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अमरावती येथील प्राध्यापक आणि विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सन्माननीय सदस्य डॉक्टर विद्या अनंत शर्मा मॅडमची नुकतीच व्यवस्थापन परिषदेवरती निवड झाली आहे. आपण टाळ्या वाजवून मॅडमचं या ठिकाणी अभिनंदन करूया. त्यानंतर आपल्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, मी यांना विनंती करतो की यांनी व्यासपीठावरती यावं. लावली आणि या नाही इकडे. त्यानंतर सौभाग्यवती डुडुल मॅडम, सौभाग्यवती वानखडे मॅडम, सौभाग्यवती बावणे मॅडम, तद्वतच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सारणी विभागाचे सहाय्यक कुलसचिव श्री काळबांडेजी, त्यानंतर विद्यापीठ पतसंस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश वरखडे, सचिव श्रीकांतजी तायडे, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सी ए देशपांडे साहेब, माजी प्रकुलगुरू डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर, मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मोना चिमोटे मॅडम, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित विद्यापीठाचे सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विशेष करून डायबेटिक असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी श्री राजाभाऊ पिदळी, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांचं शब्दसुमनाने मी स्वागत करतो आणि प्रास्ताविक करण्याकरता विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. अमरावती विद्यापीठाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे लाडके कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते, प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे, सर्वप्रथम या ठिकाणी मी उपस्थित सर्वांची माननीय कुलगुरू प्रकुलगुरू यांच्या वतीनं याकरता माफी मागतो की माननीय कुलगुरू आणि प्रकुलगुरू महोदयांना एक अभियांत्रिकी विभागाची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक होती आणि ती कालबद्ध आणि समयबद्ध असल्यामुळे या ठिकाणी नियोजित कार्यक्रमाला माननीय कुलगुरू आणि प्रकुलगुरू इच्छा असतानाही वेळेवर पोहोचू शकले नाही. त्याबद्दल मी कुलगुरू आणि प्रकुलगुरूंच्या वतीने उपस्थितांची या ठिकाणी सर्वप्रथम माफी मागतो. 31 ऑगस्ट 2024 आजच्या दिवशी उपयोजित परमाणु विद्युत विभागातून डॉक्टर एस व्ही डुडुल सर निवृत्त होत आहेत. डॉक्टर डुडुल सरांचं फार मोठं योगदान विद्यापीठाला सातत्यानं मिळालेलं आहे आणि मी आदरणीय कुलगुरू महोदयांना सांगू इच्छितो की सर, आपल्याला कदाचित डुडुल सरांच्या एका वेगळ्या अंगाचा परिचय झाला नसेल. डुडुल सर हे स्वतः अत्यंत उत्कृष्ट ॲस्ट्रॉलॉजर आहेत. लोकांच्या जन्मतारखा पाहून त्याच्या कुंडल्या काढणे हा जो प्रकार आहे, त्याच्यामुळे अनेकांच्या जन्मतारखा त्यांनी माहिती केल्या असताना हा माणूस किती झेप मारू शकतो आणि याची व्याप्ती आणि उंची किती आहे हे त्याच्या जन्मतारखेवरून सांगण्याचं धारिष्ट्य फक्त खऱ्या अर्थानं डुडुल सरांमध्ये होतं आणि हे त्यांचा अंगभूत कौशल्य अनेक लोकांना माहिती नव्हतं आणि ते स्पष्टपणे सांगायचे की जन्मतारीख सांगितल्यानंतर हा माणूस इथपर्यंत झेप मारू शकेल असा माझा अंदाज आहे. आणि माझ्या 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सांगितलेली जी भाकीतं होती ती तंतोतंत खरी ठरली. हे आजच्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनाच्या दिवशी उद्धृत मला करावं लागतंय. डी पी वानखडे साहेब, सहाय्यक कुलसचिव मागासवर्गीय कक्ष, त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच बऱ्याच लोकांना त्यांची कल्पना येऊ शकत असेल, कारण परीक्षा विभागामध्ये अतिशय शिस्तबद्ध नीटनेटकं काम आणि सर त्यांनी लिहिलेल्या एखाद्या गोष्टीच्या समोर जाणं
म्हणजे कितीही मोठा अधिकारी जरी असला तरी डी पी वानखेडेंनी स्वच्छ स्पष्ट गोलगोल अक्षरामध्ये काही लिहिलं की भल्या भल्याला ओव्हररूल करताना घाम येणारा, एवढं कन्फर्म आणि इतकं स्पष्ट वक्तव्य कधीही कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याला तो अधिकारी त्यांच्या लिखाणामुळे अडचणीत येणार नाही याची जाण, याचं भान ठेवून एखादा कर्मचारी किंवा एखादा अधिकारी जर त्या वरिष्ठांच्या सोबत असेल तर अशा पद्धतीची धीरोदात्त आणि गंभीर साथ खऱ्या अर्थानं डी पी वानखेडे साहेबांची होती. त्यांच्याकडे मागासवर्गीय कक्षाचं काम होतं. प्रत्येक जण त्यांच्या कक्षात येणारा हा अतिशय मोठा माणूस, ज्याच्या मागे संस्था, ज्याच्या मागे त्याची स्वतःची पद, पैसा, प्रतिष्ठा, एवढा कितीही मोठा माणूस आला तरी तो डी पी वानखेडेंसोबत भेटल्यानंतर काहीसा खाली मान करून आणि ज्या खोचल्या बाया वर करून यायचा तो बाहेर बांधूनच बाहेर जावत होता विद्यापीठाच्या. इतके काही प्रसंग माझ्या या 1-2 महिन्याच्या कालावधीत त्यांच्या अपीलाच्या दरम्यान आले. म्हणजे केवळ एखादा अपील हा आमच्या क्रीडा स्पर्धेच्या याच्यामध्ये अपील हा फक्त रेफरी किंवा पंचांकडे मागितला जातो, पण कुलसचिव पदावर जॉईन झाल्यानंतर खऱ्या अपीलाचा अर्थ मला इथूनच कळायला सुरुवात झाली. कारण मागासवर्गीय कक्षाचे जेवढे जास्त अपील होते त्याच्यामध्ये डी पी वानखेडेंचा सहभाग होता. पण त्यांच्या नोटशीटवर त्यांची स्वच्छता, त्यांचे सहकारी मुसळेजी या दोघांच्याही लोकांच्या समोरून एखादी गोष्ट गेल्यानंतर मला नाही वाटत की वरिष्ठांना कधी त्यांच्या पद्धतीचा त्रास झाला असेल. हिम्मतजी बावणे हे पहिल्यांदा अभियांत्रिकी विभागात मी त्यांना काम करताना पाहिलं आणि त्याचप्रमाणे नंतर वित्त विभागात सुद्धा काम करताना पाहिलं आणि अतिशय निष्ठेने, नेमानी आणि नित्य यांनी काम करणारी अनुशासनाची जी काही पिढी अमरावती विद्यापीठाला लाभलेली आहे, त्या विद्यापीठामध्ये काम करत असलेल्या प्रत्येक कनिष्ठपासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी या विद्यापीठाला कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीनं आपल्याला समोर न्यायचा हा ध्यास उडाशी बाळगूनच सर या ठिकाणी सेवा दिलेल्या आहेत. त्यामुळे इथलं कर्मचारी असो, संघ असो, त्यांची संघटना असो, त्यांचे पदाधिकारी असो आणि या विद्यापीठात काम करणारा प्रत्येक कनिष्ठ वर्गातील कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच विद्यापीठाची प्राण प्रतिष्ठेनं या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि हीच बाब खऱ्या अर्थानं विद्यापीठाच्या गौरवात निश्चितपणे भर टाकणारी आहे. कुठलीही संस्था किंवा एखादं कुटुंब म्हटल्यानंतर त्याच्यात अप्स अँड डाऊन्स असतात, चढउतार येतात, पण त्या चढउतारांमध्ये सुद्धा आपल्याला दिलेले जे तत्व आहेत त्या तत्वांवर काम करण्याची जी क्षमता जी आहे ती इथल्या विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांमध्येच आहे. म्हणून अल्प मनुष्यबळ असताना सुद्धा तितक्याच ताकदीनं दिलेलं काम सोपवण्याची तयारी आणि मानसिकता जोपासणारे कर्मचारी या विद्यापीठात आपल्याला लाभले आहेत सर. ही आपल्यासाठी खऱ्या अर्थानं गोष्ट महत्त्वाची आहे. कारण या ठिकाणी कुलगुरू आणि कुलगुरू यांच्या कार्यालयाला जो सातत्यानं खालून पाठपुरावा पाहिजे असतो, तो सर्व कामांचा पाठपुरावा करणारी मंडळी ही आज या ठिकाणी सभागृहात आहे आणि सभागृहात यायची इच्छा असताना सुद्धा कामाचा व्याप म्हणून येऊ न शकलेले लोक त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे आज ते जरी अनुपस्थित असले तरी आपल्याला त्यांची अनुपस्थिती हेच समजून घ्यावं लागेल की त्यांच्याकडे यायची इच्छा असताना सुद्धा त्यांच्याकडे असलेला कामाचा व्याप, प्रत्येकाच्या जवळ एकापेक्षा कमीत कमी 3-3 कार्यभार अशा परिसुद्धा आनंदानं काम करणारी मंडळी या विद्यापीठात लाभलेली आहे. या संपूर्ण मांदियाळीतील आज 3 वारकरी आपल्यातून निवृत्त होत आहेत. ही निवृत्त होणारी बाब जरी असली तरी आपल्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय कुलगुरू महोदयांनी उदार अंतःकरणांनी ज्या लोकांनी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आपल्या सेवा पुनश्च विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यासाठी जर कुठे आवेदनं केलेली असतील तर त्या आवेदनांचं स्वागत सातत्यानं विद्यापीठ प्रशासन विभागानं केलेलं आहे. त्यामध्ये विद्यापीठ आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष मंगेशजी यांच्याकडे प्रशासन विभागाची सुद्धा जबाबदारी आहे. आनंदानं सुद्धा जे आवेदन आले त्या सर्वांना आपण विद्यापीठानं पुन्हा आपल्या संपूर्ण या प्रवासामध्ये सामील करून घेतलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये डुडुल सर, वानखेडे सर, बावणे जी यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. अनेक वर्षानंतर मला असं वाटतं सर्व वहिनींना या ठिकाणी येण्याची प्रथमतः संधी मिळाली आणि त्या आल्या त्यावेळेला यांचा निवृत्तीचा दिवस असावा. कारण तिघांनाही कदाचित मी त्यांच्या रुजू होण्याच्या दिवशी पाहण्याचं सौभाग्य मला लाभलेलं नाही, पण निवृत्तीच्या वेळेला का होईना आपल्या पतिराजांनी, आपल्या यजमानांनी ज्या संस्थेत इतके वर्ष सेवा दिल्या त्या सेवेच्या समारोपाच्या प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित झाल्या. मी विद्यापीठाचा कुलसचिव या नात्यानं सर्व आदरणीय वहिनीसाहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यापीठाच्या नवनियुक्त व्यवस्थापन परिषदेवरच्या सन्माननीय सदस्या डॉक्टर विद्या शर्मा मॅडम, त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष श्री अजयजी देशमुख यांचं देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. विद्यापीठाच्या सन्माननीय अधिष्ठाता माजी कुलगुरू डॉक्टर वडेगावकर सर, मोनाची मोठे मॅडम आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं पुनश्च एकदा स्वागत करून मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद.
धन्यवाद सर. आपण प्रास्ताविकातून सत्कार मूर्तींच्या कार्यावरती प्रकाश टाकला. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सत्कार मूर्तींच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे मित्र मंडळी यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विनंती करतो काडबांडे साहेबांना ते आपलं मनोगत व्यक्त करतील. वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इतक्या मोठ्या डायसवर आणि या अशा हॉलमध्ये बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे आणि वेळेवर मला पाचारण केल्यामुळे माझी पूर्वतयारी फारशी झाली नाही, तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. एखादा शब्द स्थिर झाला तर मला माफ करा. आजच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष, विद्यापीठाचे आवडते कुलगुरू सन्माननीय डॉक्टर बाराहाते सर, आजच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असलेले विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर डोरे सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर अविनाश असणारे सर, संघटनेचे अध्यक्ष, स्थानिक संघटनेचे अध्यक्ष, महासंघाचे अध्यक्ष माझे मित्र श्री अजिबो देशमुख, आजच्या कार्यक्रमाला कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे जे सत्कार मूर्ती आहे ते आदरणीय डॉक्टर डुडुल सर, त्यांचे सौभाग्यवती, माझे मित्र दीपक वानखळे, त्यांच्या सौभाग्यवती माझ्या वहिनी, माझे सहकारी हिम्मतजी बावने, त्यांचे सौभाग्यवती आणि उपस्थित हॉलमध्ये किंवा या हॉलमध्ये उपस्थित सर्व माझे वरिष्ठ सहकारी मान्यवर. सर, हिम्मत बावने जे आहेत ते माझ्या विभागामध्ये, मी नियंत्रण अधिकारी म्हणून मी 15-16 महिन्यापासून माझ्या विभागामध्ये ते कार्यरत आहे. तर जेव्हा जे त्यांना काम दिलं होतं दुय्यम गुणपत्रिका तयार करण्याचं, तर त्याआधी तिथे भास्कर राऊत म्हणून होते, तर ते रिटायर झाल्यानंतर यांना तिथं दिलं म्हणजे देणारं भाऊ असं मला कळलं आणि ऑर्डर पण झाली सारणी विभागाची. तर तेव्हा नियंत्रण अधिकारी म्हणून मला एक काळजी लागली होती की बाबा दुय्यम गुणपत्रिका हे बाहेर जाणारं डॉक्युमेंट्स आहे, विद्यार्थ्यांच्या हातात पडणारं डॉक्युमेंट्स आहे, मार्काचं काम आहे, गुणांचं काम आहे, तर हा कसा काय करू शकेल, मला ते चिंता लागली होती त्याची. तर तरी म्हटलं बाबा मला हा माणूस पाहिजे नाही असं मी कधी म्हटलं नाही सर माझ्या वरिष्ठांना, संचालकांना तेव्हाचे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण येऊ द्यायला, आपण पाहू कसं काम करते, काय करते. तर मी प्रत्यक्ष ते जे कामाचं स्वरूप होतं तर ते मी लक्ष ठेवून होतं त्याच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून. माझ्या सहकाऱ्यांनी मी सांगितलं होतं की थोडंसं लक्ष ठेवा, म्हणजे कसं करतं काम, काय करतं, म्हणजे परफेक्ट झालं पाहिजे, बाहेर जाणार डॉक्युमेंट्स आहेत, ही एक मला चिंता होती. माझ्या साधारणतः सर 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये असं लक्षात आलं का बाबा काम करण्याची इच्छा या व्यक्तीच्या अंगी आहे आणि कार्यालयामध्ये नियमितता आहे, रेग्युलर आहे, वेळेवर येतो. तर ह्या 2-3 गोष्टी माझ्या प्रकर्षाने लक्षात आल्यानंतर मग मी त्याला स्वतः प्रत्यक्ष गाईड करायला लागलो. त्या पद्धतीनं त्यांनी ते काम केल्यानंतर एक वेळ अशी आली का ज्या माणसाला माऊसही पकडता येत नाही कॉम्प्युटरचा, तर त्या माणसानं त्याच्या कार्यकाळामध्ये 50-60 मार्कशीट तर निश्चित कॉम्प्युटराईज विद्यार्थ्यांना काढून माझ्या सहीसाठी आणल्या. तर एका दिवशी नाही आल्या ह्या, कधी 2 येत होत्या, कधी 4 होते. तर मग ते सर्वात पहिले मी एक काम करत होतो का बाबा ही कॉम्प्युटराईज मार्कशीट कोण तयार केली, तर मग बावनेने तयार केली. तर मग मी बावनेला नाही बोलावतो त्यावेळेस, तेव्हा दुसरा जो सहकारी आहे त्याला तो रेकॉर्ड घेऊन बोलावत होता का बाबा ही अचूक आहे की नाही आहे. तर ती रेकॉर्ड आल्यानंतर मी स्वतः रेकॉर्डवरून ती मार्कशीट चेक करत होतो आणि ती अतिशय अचूक होत होती. तेव्हा मला असं वाटलं का बाबा ज्या व्यक्तीवर आपल्याला म्हणजे काळजी होती का ती व्यक्ती अशा पद्धतीनं जर काम करते तर आता आपल्याला चिंता नाही. त्याच्यानंतर सर त्यांच्या मार्कशीट माझ्याकडे आल्यानंतर मी बिनधास्त सही मारत होतो आणि देत होतो. तर त्याप्रमाणे त्यांनी अतिशय चांगलं काम 15-16 महिन्यामध्ये त्या विभागामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांचा जो संवाद होता तो अतिशय चांगला होता सर, हे आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांसोबत आपल्या कर्मचाऱ्यांचा जर संवाद चांगला नसला तर विद्यार्थी वरिष्ठांना भेटतो आणि सांगतो का बाबा माझ्या संग असं बोललं तसं बोललं, तसं काही त्यांच्या बाबतीत झालं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे का त्यांचा विद्यार्थ्यांसोबत अतिशय संवाद चांगला होता. आणि काही वेळा तर सर एक त्यांचे गुण गायले पाहिजे का काही वेळा ती माझ्याकडे येत होते का सर ही विद्यार्थिनी आहे, ही बाहेरगावची आहे आणि हिला जायला जवळपास 100-150 किलोमीटर लागतील, पुन्हा जर आपण तिला बोलावलं तर तिला त्या विद्यार्थिनीला पुन्हा यावं लागेल, तर आज आपण हिची मार्कशीट दिली पाहिजे, तर मला तुम्ही सही द्या. तर मग त्यांचं ते मला आवडलं का ठीक आहे हे आज द्या त्यांना, मोकळं करा त्या मुलीला. म्हणजे एक ते विद्यार्थ्यांप्रती त्यांच्या मनामध्ये ही एक चांगली भावना मला दिसून आली होती.
आणि दुसरा विषय सांगायचा जर झाला तर मी आभार प्रकट याच्यासाठी करतो विद्यापीठ आस्थापनेचे किंवा तत्कालीन संचालक परिषद मूल्यमापन मंडळ यांची. जनरली अशा गोष्टी होत नाही. बावने रिटायर होणार त्याच्या 1 महिना आधी मला विद्यापीठ नियमित आस्थापनेतील त्याच टेबलला काम करणारा एक चेतन रायवले म्हणून मला एक कर्मचारी मिळाला. ही एक माझ्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. जनरली असं होत नाही, तर ते झालेलं आहे सर. तर त्याच्यामुळे मी निश्चिंत आहे. त्याच्यासाठी मी विद्यापीठ आस्थापनेचे विशेषतः वरकडे सरांचे, माननीय कुलसचिव सरांचे आणि संचालक तत्कालीन तोटे मॅडम, त्यांना मी रिक्वेस्ट केली का बाबा मला माणूस द्या, मला 1 महिना त्याला तयार करायचं आहे. तर त्यांनी दिलं मला. हे माझ्यासाठी मला असं वाटतं हे पहिलं प्रकरण असेल का असं झालं, असं होत नाही. तर त्याच्यासाठी मी संबंधिताचे खूप चांगले आभार मानतो आणि जास्त वेळ घेत नाही, तसंही वेळ झालेला आहे कार्यक्रमाला. तिन्ही सत्कारमूर्ती जे आहे सर डुडू सर, माझे मित्र दीपक वानखडे आणि हिम्मत बावने यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो अशी मी निसर्गचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अनिलजी. आपण भावनीजींनी आपल्या विभागामध्ये जे चांगलं काम केलं आहे त्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केला. धन्यवाद. मी यानंतर विनंती करतो आपल्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांना ते मनोगत व्यक्त करतील. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी भारहाते सर, या विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे साहेब, विद्यापीठाचे आदरणीय कुलसचिव आमचे मित्र डॉक्टर अविनाश असणारे सर, त्याचप्रमाणे नवीनच ज्यांची नियुक्ती झालेली आहे मॅनेजमेंटवर त्या सन्माननीय विद्या अनंत शर्मा मॅडम, त्याचप्रमाणे आज ज्यांच्याकरता हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे ते सत्कारमूर्ती डॉक्टर डुडू सर, हिम्मतजी बावने, आमचे वरिष्ठ बंधू दीपकजी वानखडे आणि या तिन्ही लोकांचे कुटुंब, मुलं आहे, त्यांच्या अर्धांगिनी आहे. त्याचप्रमाणे आमचे या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय मित्र पतसंस्थेचे अध्यक्ष मंगेशजी वरखडे, अधिसभा सदस्य डॉक्टर जयंत वडकर, त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी काही उपस्थित आहेत आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी. आज या ठिकाणी कर्तव्यपूर्ती सोहळा कार्यक्रम आपला नेहमी दर महिन्याप्रमाणे होऊन राहिलेला आहे आणि मला असं वाटतं की आता याबद्दल केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे की आता त्या सगळे भाषणं वगैरे संपून गेलेले आहे. आपले प्रत्येक भाषणामध्ये आपण काय म्हटलं पाहिजे आणि त्या विद्यापीठाच्या काय समस्या मांडल्या पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये हळूहळू मनुष्यबळ कमी होऊन राहिलेलं आहे आणि ही अनेकदा आपण याचा उल्लेख केलेला आहे. आपल्या विद्यापीठासमोर असलेल्या समस्यांबद्दल आपण बोललेलो आहे. मला असं वाटतं की थोडंसं आपण या गोष्टीला बगल देऊ आणि कारण आता ते तुम्हाला ऐकण्यासाठी योग्य वाटत नाही आणि मलाही बोलण्यासाठी योग्य वाटत नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून या सगळ्या गोष्टीला समोर जायचं आहे. माननीय कुलगुरूसुद्धा यासाठी प्रयत्नरत आहे. माननीय कुलसचिवसुद्धा या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह आहे. प्रशासनसुद्धा याबद्दल जाणीव ठेवून आहे. त्यामुळे या गोष्टीचा उहापोह करणे किंवा त्या गोष्टी आपल्यासमोर मांडणे योग्य वाटणार नाही. मी या ठिकाणी विशेष म्हणजे माझ्या ज्या सहकारी आहे, हिम्मतजी बावने असेल किंवा दीपक वानखडे आहे, हे दोन्ही अत्यंत चांगले सहकारी नियत वयोमानानुसार आज या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे आणि हा फार मोठा एक पोकळी आहे जी पोकळी अनुभवाची आणि त्यांचा जवळपास 30 वर्षाच्या वर्त सेवा त्यांना झालेली आहे. ही निश्चितच आपल्याला जाणवेल. कारण मनुष्य रिप्लेस होऊ शकतो परंतु अनुभव रिप्लेस होणार नाही. त्यामुळे या लोकांच्या ज्या अनुभवातून या लोकांनी जे विद्यापीठाला जी सेवा दिली, विद्यापीठाला जे सांभाळलं, विद्यापीठाचा डोलारा सांभाळला आणि अशा अनुभवी लोकांच्या माध्यमातून आपण हे विद्यापीठ अत्यंत कमी मनुष्यबळ अत्यंत चांगल्या पद्धतीनं रन करत आहे.
त्यामुळे ही एक जमीन आणि असे लोक जर आपल्या विद्यापीठाच्या सेवेतून कमी होताना निश्चितच या गोष्टीची आपल्याला खंत वाटते की इतका चांगला स्टाफ जो या विद्यापीठाशी जोडलेला आहे, विद्यापीठाबद्दल त्यांना एक सहानुभूती, एक जिव्हाळा, आत्मीयता आहे. कारण या विद्यापीठानं नाव दिलं आहे, आपल्याला प्रतिष्ठा दिलेली आहे. या विद्यापीठाला आपण मातृसंस्था म्हणून आपण मानतो. त्या विद्यापीठाच्या विकासासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी जाणीव प्रत्येकाच्या मनात आहे. आणि ज्या विकसनशील अवस्थेमध्ये या विद्यापीठाला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, 86 पासून किंवा 84 पासून आणि नंतर मग 92 नंतर जे बॅच आली आपल्याकडे, तेव्हा फार काही विकसनशील अशा अवस्थेमध्ये आपलं विद्यापीठ होतं. फार काही विकास झाला नव्हता. परंतु तिथून ह्या विद्यापीठाला आपण एखाद्या बाळाप्रमाणे असं संगोपन करून आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आज 5 जिल्ह्याचा प्रभार आपल्या विद्यापीठाकडे आहे आणि 5 जिल्ह्याचे 416 कॉलेज आपल्याशी ॲफिलिएटेड आहे. अनेक विद्यार्थी, 5.5 लाख विद्यार्थी आपल्या इथे शिकत आहेत. आणि एवढ्या मोठ्या लोकांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी या विद्यापीठावर असताना या विद्यापीठाचा स्टाफ निश्चितच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपलं महत्त्व अधोरेखित करते. माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनामध्ये आता NEP नवीन शैक्षणिक योजना जे आहे ते सुद्धा आपण अंमलात आणून राहिलेलं आहे किंवा त्याचं बहुधा काम सुरू झालेलं आहे. या संदर्भामध्ये मोठी आव्हानं आपल्यासमोर आहेत. मी डुडुल सरांच्याबद्दल बोलेल की डुडुल सर यांच्याबद्दल सांगण्यात आलं की केमिस्ट्री आणि ॲस्ट्रॉलॉजीच्या संदर्भामध्ये आणि त्यांना चांगला अनुभव आहे, चांगला त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी माझ्याबद्दलही भाकीत व्यक्त केलेलं आहे, परंतु मी सांगणार नाही. कारण त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही खूप उंची गाठणार आहे. आता मला असं वाटत नाही, मी उंची म्हणजे कसं ते म्हणजे माझी 6 फूट 2 इंच उंची तशीच आहे. तर त्यांचं म्हणणं खरं हो आणि या विद्यापीठासाठी काही करता आलं पुढं भविष्यामध्ये तर निश्चितच करण्याचा प्रयत्न आपण करू. तर असे सगळे आपले जे सहकारी आहे, हिम्मत बावने यांनी आता गाभांडे साहेबांनी सांगितलं की खूप चांगल्या प्रकारचं योगदान आपल्याला दिलं. त्यांना मी फायनान्समध्ये काम करताना बघितलं. UGCचा एक मोठा असा ज्याला आपण कठीण टेबल म्हणतो, जिथे अनेक प्रपोजल्स असतात, त्याला आता रुसामध्ये आपण रूपांतरित केलेलं आहे. तर अशा प्रकारचे टेबल्स सांभाळणं आणि त्याच्यामध्ये काम शिकण्याची प्रवृत्ती ठेवणं किंवा नवीन काम आलं तर ते स्वीकारणं, त्याचे आव्हानं स्वीकारणं, या प्रकारची वृत्ती जर त्या माणसामध्ये असेल तर मला असं वाटतं निश्चितच तो या सर्व गोष्टीचा घटक म्हणून तो निश्चितच आपल्या कर्तव्यपूर्तीला एक चांगल्या प्रकारे आयाम देऊ शकतो असं मला वाटते. आणि त्याचप्रमाणे आमचे जे दुसरे मित्र आहे दीपकजी वानखडे, त्यांच्या कार्याबद्दल गोपनीयमध्ये होते. त्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं, त्यानंतर मग त्यांचं सिलेक्शन झालं, त्यानंतर पुन्हा सिलेक्शन झालं. त्या प्रत्येक जबाबदारीमध्ये त्या साच्यामध्ये फिट्ट बसणारा व्यक्ती म्हणजे दीपक वानखडे आहे. आणि दीपक वानखडेंनी आपल्या कौटुंबिक जबाबदारीमध्ये त्यांच्यामध्ये एक मधात प्रसंग आला मस्त वहिनींच्या तब्येतीबद्दल. त्या दोन्ही लढाईवर लढताना त्यांनी कुठेही आपल्या कामावर दुर्लक्ष होऊ दिलं नाही. या दोन्ही आघाडीवर लढताना त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचबरोबर आपल्या मुलांना घडवण्यामध्येही चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली. तर असे हे व्यक्तिमत्व जे आहे आज या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. मी या प्रसंगी या तिन्ही लोकांना माझ्या परिवारातर्फे म्हणजे संघटनेच्या वतीनं, प्राधिकारणीच्या वतीनं, या सर्व परिवाराच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो व त्यांचं येणाऱ्या भविष्यातील आयुष्य अत्यंत निरामय निरोगी राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोच. माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद अजयजी, आपण मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी आणि विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सन्माननीय सदस्य डॉक्टर विद्या शर्मा मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. या मॅडम. विद्येची आराध्य दैवत माँ सरस्वती, कर्मवीर संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला वंदन करते. आजच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर बाराहते सर, प्रकुलगुरू डॉक्टर ढोरे सर, असणारे सर, सत्कारमूर्ती डॉक्टर डुडुल सर, मिसेस डुडुल, श्री बावने सर, श्री वानखडे सर, श्री अजय देशमुख सर, काळवंडे सर व इतर अतिथी आणि सभागृहात उपस्थित माजी प्रकुलगुरू वाडगावकर सर, डॉक्टर मोना चिमुटे मॅडम व सर्व कर्मचारी बंधू भगिनी,
सर्वांना माझा नमस्कार. ॲक्च्युली कर्तव्यपूर्ती सोहळा आपण आयोजित करतो आणि आज जे सत्कार मूर्ती आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप विशेष आहे. कारण की आपल्या आयुष्यात 2 डेट्स खूप महत्त्वाचे असतात. एक डेट ऑफ जॉईनिंग आणि एक डेट ऑफ रिटायरमेंट. डेट ऑफ जॉईनिंगला आपण खूप आनंदित असतो, पण डेट ऑफ रिटायरमेंटला आपल्याला असं नाही म्हणता येत की आपण दुःखी असतो. ॲक्च्युली हे इमोशनल डे आहे. आपलं पूर्ण आयुष्य स्टार्टिंगचे जे डेज असतात ते आपण हार्डवर्क करतो. स्टुडंट लाईफ नंतर आपल्याला एक जॉब मिळतो. स्टुडंट लाईफमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात. तिथे आपलं मन पण मारलं जातं कारण की आपल्याला वेळ नसते, आपण अभ्यासात असतो, कारण की आपल्याला एक जॉब अचीव करायचं असते. आफ्टर जॉब मिळाल्यानंतर काय आहे की जॉब मिळाल्यानंतर आपण कामात स्वतःला इतकं झोकून देतो कारण की आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असतं की आपण काय काय करू शकतो. त्यामध्ये परत आपल्या ज्या भावना असतात, जे आपल्याला करायचं असते, ज्या हॉबीज असतात त्याला परत दुर्लक्ष असतं. पैसा भरपूर असतो पण त्या पैशाला उपभोगता नाही येत कारण की आपण बिझी असतो. आणि आता आपल्याला केव्हा तो रिटायरमेंटचा दिवस आला हे सुद्धा कळलं नाही. मागे वळून जर बघितलं तर असं वाटतं अरे आताच तर आपण जॉबला लागलो, आताच तर लग्न झाली होती, मुलंही मोठी झाली, ते शिकायला लागली, त्यांनाही जॉब मिळाला आणि इतक्या लवकर आपलं रिटायरमेंट आलं. कारण की आपल्याला सगळं आठवत असतं, आपले प्रत्येक दिवस आठवत असते, आपल्या तब्येतीकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. आणि आता जे रिटायरमेंट आफ्टर रिटायरमेंट लाईफ काय आहे तर ती एकदम नाविन्यपूर्ण लाईफच आपण ते जगायला पाहिजे सर्वांनी. आज आपल्याकडे सत्कार मूर्ती डुडुल सरांसोबत माझा आधीपासून परिचय असल्यामुळे मला थोडेसे अनुभव सांगावेसे वाटतात की त्यांना मी जेव्हाही बघितलं ते इतके बिझी असायचे. जेव्हा मी MSc केल्यानंतर मी सरांना एकदा भेटली, सरांना आठवत नाही पण मी सरांचा टॉक ऐकला होता. सिग्नल प्रोसेसिंगवर सरांचं खूप चांगलं काम होतं. मी सरांना भेटले पण होते की मला काहीतरी सॉफ्टवेअर वगैरेचं मॅटलॅबचं वगैरे काही सिग्नल प्रोसेसिंगमध्ये करता येईल का मॅथमॅटिक्सला, त्यासाठी मी भेटले होते. एकदम स्टुडंट होती मी जेव्हा जॉबमध्ये सुद्धा लागायची होती. तर तेव्हा सरांना म्हणजे सर खूपच बिझी होती. मी असं नाही म्हटलं की सरांनी गाईड नाही केलं, की सरांनी म्हटलं की तुम्ही येऊन बसा, मी तुम्हाला वेळ देईल वगैरे. पण नंतर माझ्या लक्षात आलं आणि आता मी जेव्हा चेअरमन झाले तेव्हापासून सरांशी माझा डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला, टॉक झाला. तेव्हा सरांचं जे कामाची शैली आहे, जे बारकावे आहे, सर खूप बिझी आहे. आणि आता मॅडमशी बोलणं झालं की सर 3 वाजता उठून पूर्ण काम करून सकाळी तत्पर राहतात. सरांना मी बोलली पण की सर तुम्हाला आजचा दिवस कसा वाटतो, तर सर म्हणतात की मी आज खूप आनंदी आहोत कारण की सरांनी इतकं स्वतःला कामात झोकून घेतलेलं आहे की त्यांनी तब्येतीवर सुद्धा दुर्लक्ष केलं आहे. कारण की पुष्कळदा सरांना आम्ही फोन करायचो पण सर कॉल रिसीव्ह करत नसते कारण की सर आजारी राहायचे. तर ते एक मला खूप दुःख होते कारण की ते खूपच टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे आणि 3 वाजतापासून जे आपलं काम करतात, स्वतःला झोकून देतात, फॅमिलीकडे दुर्लक्ष केलं असं मला अजिबात म्हणता येत नाही. कारण की मॅडम 100% डिवोटेड आहे फॅमिलीसाठी. कारण की मॅडमही म्हणाल्या की मला पहिले दुःख व्हायचं की मी जॉबवर नाही आहे, पण आता असं वाटतं की बरं झालं की मी जॉबवर नाही आहे, मी मुलांकडे लक्ष देऊ शकली. सरांनी पण दिलेलं आहे. आपण जेव्हा जॉबमध्ये असतो तर थोडं दुर्लक्ष तर मुलांवर होतच, पण आपले मुलं इतके समजदार असतात की त्यांना माहीतच आहे. पहिले आपण मुलांवर लक्ष देत नाही आणि आता आपल्याला भरपूर वेळ आहे तर मुलांना आपल्यासाठी वेळ नाही आहे. तर हेच लाईफ आहे. कारण की जॉब चांगला मिळाला म्हणूनच आपण मुलांना चांगलं लाईफ देऊ शकू. इथे सर्वांनी तिघांनी आपल्या विद्यापीठासाठी भरपूर सेवा दिली आणि स्वतःला खूप झोकून काम केलेलं आहे. त्याच्यासाठी विद्यापीठाकडून मी त्यांची खूप आभारी आहे. आणि आता पुढच्या वाटचालीसाठी त्यांना सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभो. आणि ज्या हॉबीज त्यांना बिझी शेड्यूलमुळे करता आल्या नाही ते त्यांनी आता वेगळं आनंद घेत ते करावं आणि आपल्या जीवनाला वेगळं रंग द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते, शुभेच्छा देते, थांबते. धन्यवाद. मॅडम धन्यवाद. आपण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आज प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी आलं. मी विद्यापीठाच्या वतीने आपला आभारी आहे. यानंतर सत्कार मूर्तींचा सत्कार आपण या ठिकाणी घेतो आहे. सर्वप्रथम डॉक्टर संजय डुडुल सरांचा सत्कार माननीय कुलगुरू सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर या. डुडुल सरांचा सत्कार माननीय कुलगुरू सर या ठिकाणी करीत आहे. या ना मॅडम.
डुडुल सरांच्या कार्याचा सत्कार या ठिकाणी होत आहे. जवळपास 30 वर्ष त्यांनी विद्यापीठाला सेवा दिलेली आहे आणि आपल्या सेवा काळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये त्यांनी मोलाचं योगदान विद्यापीठाला दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मी डॉक्टर सौ मोना चिमोटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. डॉक्टर मोना चिमोटे मॅडम या सौभाग्यवती डुडुल यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करतील. यानंतर श्री दीपक वानखळे यांचा सत्कार माननीय कुलगुरू सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या दीपकजी. श्री दीपकजी वानखळे यांचा सत्कार माननीय कुलगुरू सर या ठिकाणी करत आहे. त्यांच्या सत्काराकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. मी डॉक्टर सौ सुजाता काळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. शॉल, श्रीपट, स्मृतिचिन्ह आणि गौरव प्रमाणपत्र देऊन माननीय कुलगुरू सर श्री दीपकजी वानखळे यांचा सत्कार करीत आहे. सर सौ सुजाता काळे मॅडम यांना मी विनंती करतो की त्या सौभाग्यवती वानखळे मॅडम यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करतील. यानंतर श्री हिम्मत बावणे यांचा सत्कार माननीय कुलगुरू सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सौभाग्यवती बावणे या सुद्धा सत्काराप्रसंगी उपस्थित राहते. बसा. शॉल, श्रीपट, स्मृतिचिन्ह आणि गौरव प्रमाणपत्र देऊन माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते श्री बावणे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. बावणे यांनी एक चांगली सेवा विविध विभागामध्ये दिलेली आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी डॉक्टर वाडेगावकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. जवळ या, जवळ फोटो घ्यायचा. अरे एक मिनिट थांब. मी डॉक्टर वाडेगावकर मॅडम यांना विनंती करतो की त्या सौभाग्यवती बावणे मॅडम यांचा सत्कार करतील. जोरदार टाळ्या होऊ द्या या प्रसंगी. यानंतर विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेतर्फे सुद्धा सत्कार होईल. पतसंस्थेचे अध्यक्ष श्री मंगेशजी वरखेडे आणि सचिव श्री श्रीकांतजी तायडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम ते डॉक्टर संजय डुडुल सरांचा पतसंस्थेतर्फे सत्कार करतील. या डुडुल सर या. या ना मॅडम, सोबत या.
यानंतर श्री दीपकजी वानखडे यांचा सत्कार पतसंस्थेतर्फे होईल. यानंतर श्री बावणे यांचा सत्कार पतसंस्थेतर्फे होईल. मी वंगेजी वरखेडे आणि श्रीकांतजी तायडे यांना विनंती करतो की त्यांनी श्री बावणे यांचा सत्कार पतसंस्थेतर्फे करावा. ठिकाणी झालेला आहे. आज तिन्ही सत्कार मूर्ती विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांनी आपल्या संपूर्ण सेवानिवृत्तीपर्यंतच्या आयुष्यामध्ये विद्यापीठाला एक चांगली सेवा दिलेली आहे. डुडुल सरांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, डुडुल सरांचा मोठा मुलगा हा IIT मधून त्यांनी BTech केलं आणि आज तो बंगलोर येथे गुगल कंपनीमध्ये कार्यरत आहे. त्यांची मुलगीसुद्धा मोठ्या पदावरती कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि दोन्ही मुलं चांगल्या पॅकेजेसमध्ये आज नोकरीवरती आहे आणि ती त्यांच्याकरता अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. अधिष्ठाता म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलं आणि नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यामध्ये त्यांनी फार मोठी जबाबदारी त्यावेळेला आपल्या खांद्यावरती घेतलं होतं आणि ती जबाबदारीसुद्धा सरांनी चांगल्या रीतीने पूर्ण केलेली आहे. एक कर्तव्यदक्ष विद्यार्थी प्रिय संशोधक शिक्षक अशी त्यांची ख्याती आहे आणि सरांचे अनेक पेटंटसुद्धा प्रकाशित झालेले आहे. असे सर संजय डुडुल सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर. कर्मयोगी संत गाडगेबाबा, आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सर, माननीय कुलगुरू महेंद्रजी डॉक्टर महेंद्र ढोरे सर, कुलसचिव सन्मान्य कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर, आजच्या या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी डॉक्टर विद्या शर्मा मॅडम, आजचे सत्कार मूर्ती श्री वानखडे, श्री बावणे आणि त्यांचे कुटुंबीय, श्री अजय भाऊ देशमुख अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष श्री काळवंडे आणि श्री डॉक्टर नांदुरकर आणि माझ्यासमोर उपस्थित डॉक्टर प्रसाद वाडेगावकर सर, माजी प्रकुलगुरू डॉक्टर मोना चिमुटे मॅडम, अधिष्ठाता ह्युमॅनिटीज, वडतकरजी आहेत मिसेस वाडेगावकर, सुजाता काळे मॅडम, CA पुष्कर देशपांडे सर, श्री मंगेश वरखेडे आणि माझ्या विभागाचे पण इथे उपस्थित आहेत श्री किरण चिकटे, श्री देशमुख, राजाभाऊ पिदडीजी, मिलिंद देशपांडे, धनंजय पाटील आणि काही प्राध्यापक मंडळी, प्रोफेसर चिंचखेडे, सोळंके, मनोहर, सुहास पाचपांडे, मोरे, कांबळे, प्रोफेसर मोहम्मद अतिक, श्री नरेंद्रजी खैरे, दादारावजी चव्हाण, मालवी आणि अनेकांचे नाव मला घेता येतात आणि घेऊ शकतो पण वेळेअभावी, श्री साखरकरजी. तर मित्र हो आणि माझ्यासमोर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज हा एक समारंभ जो आयोजित केलेला आहे कर्तव्यपूर्ती सोहळा, मी त्याच्याबद्दल विद्यापीठाचा खूप आभारी आहे आणि ऋणी आहे. मी या विद्यापीठामध्ये 3 जानेवारी 1995ला रुजू झालो रीडर या पदावर आणि त्यावेळेस विद्यापीठाचे द्वितीय कुलगुरू डॉक्टर गणेश पाटील हे त्यावेळेला विद्यमान होते. त्यांच्या काळामध्ये मी अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स विभागामध्ये रुजू झालो आणि त्यानंतर मी माझे कार्य सुरू केले. मला मुळात आवड न्यूरल नेटवर्क्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांची होती आणि 95मध्येच मी त्याच्यावर काम करण्यास सुरुवात केली.
न्यूरल नेटवर्क्स आणि मॅथमॅटिक्समध्ये माझा एक व्यासंग होता आणि आज पण आहे. आणि याला जे फाउंडेशन लागतं ते सगळं मॅथमॅटिक्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लिनियर अल्जेब्रा, वेक्टर कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस, डिफरन्शियल कॅल्क्युलस, जिओडेसिक्स वगैरे वगैरे. आणि काम करत असताना मला सर्व तत्कालीन कुलगुरूंनी मला सहकार्य केलं. माझे सर्व सहकारी, प्राध्यापक सहकारी आणि प्रशासकीय विभागांमधील सुद्धा सगळे सहकारी यांनी मला सहकार्य दिलं, मदत केली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि मी ऋणातच राहू इच्छितो. सगळ्यांचं मला खूप खूप सहकार्य लाभलं इथे. आणि हे सगळं काम करत असताना माझ्या कुटुंबियांप्रती थोडं मला लक्ष देता आलं नाही. त्यांनी पण मला खूप मोलाची साथ दिली. माझी पत्नी संध्या आणि माझी मुलं, मला 2 मुली आहेत, मोठी पर्णल, नंतर मृणाल आणि श्रेयस माझा मुलगा, यांनी पण मला समजून घेतलं. आणि अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर दिलीप मालखेडे सरांनी मला डीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीची अतिरिक्त जबाबदारी दिली आणि कार्यभार दिला. तो खरंच मला भार असल्यासारखाच जाणवला. कारण विभागाचं काम आणि हे सगळं काम आणि चॅलेंजेस, आव्हानं, CBCS, नंतर NEP आणि सगळे डिझाईन करणे, टेम्पलेट करणे, डायरेक्शन्स बनवणे वगैरे. वेळ कमी असल्यामुळे मला सकाळी उठून पण काम करावं लागलं. कारण वेळ तेवढाच होता, 24 तासाचाच दिवस असतो. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय इलाज नव्हता. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये मी जे काही करायचो, मी रिव्ह्यूसाठी एका व्यक्तीकडे पाठवायचो. आणि ती व्यक्ती म्हणजे प्रोफेसर अनंत मराठे सर. कारण त्यांच्याकडे पाठवल्यानंतर त्यांनी पण न कंटाळता ते रिव्ह्यू करायचे. आणि आमचं इंटरॅक्शन इतकं चालायचं. प्रत्यक्ष आम्ही कमी भेटलो असू, पण आमचं ऑनलाईन किंवा फोनवर आमचं खूप याच्यामध्ये कम्युनिकेशन राहायचं. अगदी रात्री पण सकाळी 5 किंवा 4 वाजता मी त्यांना ईमेल करायचो. आणि व्हॉट्सअप पण त्यांना केलेले आहेत आणि त्यांनी पण प्रतिसाद पण दिलेला आहे त्यासाठी. तर या पूर्ण काळामध्ये अभ्यासक्रमांमध्ये बरेच बदल झालेत. मी 95मध्ये रुजू झालो आणि जवळपास 29 वर्ष 7 महिने, त्यातला काही काळ मी VIT मध्ये गेलो होतो, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट या पदावर. आणि तिथे पण काम केलं रिसर्चच्या संदर्भामध्ये. पब्लिकेशन्स पण खूप IEEE ट्रान्झॅक्शन्स वगैरे पब्लिकेशन्स पण केली आहेत आणि विद्यार्थी पण अनेक घडवले. आणि नंतर आताच्या काळामध्ये जी नवीन आव्हानं निर्माण झाली आहेत आणि NEP आपल्याकडे इम्प्लिमेंट झालेला आहे. आणि आता सर्व्हायवलसाठी मला असं वाटतं की इंटिग्रेटेड कोर्सेस हे आपण सुरू करायला हवेत. कारण आता आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे किंवा टार्गेट स्टुडंट्स आहेत ते आता 12वीचे असायला हवेत. नवीन शैक्षणिक प्रणाली आणखी शाळेमध्ये लागू व्हायची आहे. पण 12वी टार्गेट ठेवून आपल्याला आता बदलायला हवं आणि आपला माइंडसेट चेंज करायला हवा असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमाला माझा जो सत्कार झाला आहे, मी त्याच्यामुळे खूप भारावून गेलेलो आहे. मी खूप खूप आभारी आणि ऋणी आहे. कारण आता आजचा दिवस पण तसाच आहे आणि मला आता पुढे पण काम करत राहायचं आहे. कारण संशोधनच करायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म वगैरे. तर संशोधन माझं सुरूच राहणार आहे घरी पण आता कसं आहे की आपल्याला जेव्हा आनंद मिळतो आणि ज्याच्यामधून आनंद मिळतो आणि काहीतरी आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकू समाजासाठी म्हणा की देशासाठी म्हणा, असं आपल्याला काहीतरी काम मला करायचं आहे. कारण मला त्याच्यामध्ये आवड पण आहे. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मी तुमचा खूप ऋणी आहे आणि तुम्ही खूप मला सहकार्य केलं गेल्या 29 वर्ष 7 महिन्यांमध्ये. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे मी इतकं सगळं काम करू शकलो. माझ्या विभागामध्ये पण जो काही स्टाफ आहे, आमच्या वानखेडे मॅडम आहेत, सगळ्यांनी खूप खूप सहकार्य केलं आणि मोठे उपक्रम पार पडलेत आणि आपण पार पाडू शकलोत. पुन्हा एकदा तुमचे आभार आणि माननीय कुलगुरू सरांचे आभार. कारण आज तो सत्कार झाला आहे त्याबद्दल. आणि इतकं बोलून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डुडल सर. आपण मनोगत व्यक्त केलं आणि आपल्या मनोगतामधून आपण संशोधनाचा मानससुद्धा बोलून दाखवला. आपल्याला पेटंट्स मिळालेलेच आहेत. भविष्यात आपण आणखी संशोधन करून आणखी पेटंट्स मिळवावेत अशी सदिच्छा मी सर्वांतर्फे आपल्याला देतो. याशिवाय आपण ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा आहे. या विद्यापीठामध्ये हिंदी विभाग प्रमुख बुंदले सर ॲस्ट्रॉलॉजर होते आणि त्यांनी आता नियमित सेवा सुरू केली आहे. आपण सुद्धा आमच्या सर्वांची सेवा भविष्यामध्ये सुरू करावी अशी सदिच्छा सुद्धा आहे.
आणि आपली प्रकृती चांगली राहावी अशी आम्ही सर्वांतर्फे ईश्वराला प्रार्थना करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. यानंतर मी दुसरे सत्कारमूर्ती श्री दीपकजी वानखडे, जे 92 साली विद्यापीठामध्ये रुजू झालेत आणि ते मूळचे अचलपूर येथील आहे. अधीक्षक सहाय्यक कुलसचिव या पदावरती त्यांनी कार्य केलेलं आहे. जवळपास 32 वर्ष विद्यापीठाला सेवा दिलेली आहे. दीपकजींचा हस्ताक्षर खूपच सुंदर आहे आणि आम्ही सुद्धा पाहतो की ते कसं काढतात आणि त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा तशा प्रकारचं हस्ताक्षर काढता यायला हवं. एक कर्तव्यदक्ष कार्यतत्पर अधिकारी म्हणून ते सर्वांमध्ये सुपरिचित आहे. आमच्या ऑफिसर्स फोरमचे सदस्य सुद्धा आहेत. मी त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतो. मी सर्वप्रथम संत गाडगेबाबा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्फूर्तीस अभिवादन करतो. आजच्या कर्तव्य पूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू मान्य डॉक्टर मिलिंद भाराते सर, माननीय प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे सर, माननीय कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर विद्या शर्मा मॅडम, आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय अजय देशमुख, ऑफिसर फोरमचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत रोडे साहेब, आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर गुडुल सर व सौ वहिनी श्री बावणे व श्री सौ वहिनी, तसेच माझ्या पत्नी सौ शालिनी आणि उपस्थित मान्यवर माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, त्यांना माझा सप्रेम नमस्कार. या विद्यापीठामध्ये आज रोजी माझी सेवा 32 वर्षापेक्षा अधिक झालेली आहे आणि या 32 वर्षापैकी जवळपास 29 वर्ष सेवा परीक्षा विभागाशी संबंधित परीक्षा चौकशी, परीक्षा नामांकन, गोपनीय विभाग, परीक्षा नियंत्रक कार्यालय, सारणी विभागाशी संबंधित डिजिटायझेशन कक्षामध्ये दिलेली आहे. सेवानिवृत्तीच्या प्रसंगी मला अनेक घटना, प्रसंग आणि आपल्यासोबत घालवलेला काळ आठवून जातो. 1992ला माझी कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती झाली. त्यावेळी भारंबे साहेबांच्या पर्यवेक्षणामध्ये व डॉक्टर वाघमारे साहेबांच्या कुशल आणि दक्ष नेतृत्वात परीक्षा विभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात असलेली परीक्षेच्या कामकाजी मॅन्युअल पद्धती, ते ICR व त्यावेळी अद्ययावत असलेल्या संगणक प्रणालीवर परीक्षापूर्व परीक्षोत्तर कामे संगणकीकृत होत जाण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी होता आले. परीक्षेची ही कामे सुरुवातीला मुंबई येथील IDM सेंटरवरून होत होती. त्यासाठी प्रवेशपत्रे, रोल लिस्ट, कंट्रोल शीट, निकालाची सारणी तक्ते, गुणपत्रिका, प्रेस नोट, डिस्पॅच शीट इत्यादी मुंबईवरून तयार करून आणावी लागत होती. या कामासाठी सातत्याने मुंबई येथील केंद्रावर जाऊन कामे वेळेच्या आत पूर्ण करून घ्यावी लागत होती. माझ्यासोबत परीक्षा विभागातील इतरही कर्मचारी असायचे. कालमर्यादित कामे असल्यामुळे कमी वेळात व तेही अचूक पद्धतीने होणे ही फार मोठी कसरत करताना सुद्धा आम्ही कामाचा आनंद घेतला. प्रत्येक परीक्षा ही आमच्या क्षमतेचा कस पाहणारी असायची. परीक्षेचे कामकाज नियमबद्ध व सुचारू पद्धतीने होण्याकरता डॉक्टर वाघमारे साहेबांनी परीक्षेची कार्यप्रणाली तयार केली होती. त्या दिशादर्शक प्रणालीद्वारे परीक्षेचे कामकाज चालायचे व त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला कार्यालयीन कामकाज करताना कधीच कुठलीच अडचण येत नव्हती. डॉ. वाघमारे साहेबांच्या नेतृत्वात ICR यंत्रणा विद्यापीठ स्तरावर राबविण्यात आली व त्यानंतर टप्प्याटप्प्याने परीक्षा विभागाची यंत्रणा संपूर्ण संगणकीकृत झाली व राज्यातील इतर विद्यापीठासाठी सुद्धा आपल्या विद्यापीठाचे ICR केंद्र हे आदर्श व्यवस्था म्हणून मान्यता प्राप्त झाली. वर्ष 2012मध्ये माझी अधीक्षक पदावर नियुक्ती झाली. परीक्षा विभागांतर्गत परीक्षा चौकशी, गोपनीय विभाग, डिजिटायझेशन कक्ष, परीक्षा संचालक कार्यालय अशा महत्त्वाच्या ठिकाणी मला अधीक्षक म्हणून काम करता आले. त्यानंतर 2019मध्ये मला सहाय्यक कुलसचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली. सहाय्यक कुलसचिव म्हणून मी परीक्षा विभाग, वित्त विभागातील लेखा शाखेत आणि त्यानंतर मागासवर्गीय कक्षामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. या तिन्ही महत्त्वाच्या विभागामध्ये मी पूर्ण क्षमतेने माझे कार्य केले याचे मला समाधान आहे. कार्यरत विभागामध्ये काम करत असताना मी नेहमी नियम आणि अचूकतेला महत्त्व दिले आहे. त्यामुळे कधीकधी सहकारी किंवा वरिष्ठांशी मतभेदही झाले आहेत. मात्र यामागचा उद्देश हा व्यक्तिगत न राहता केवळ कामाशी संबंधित होता.
त्यामुळे मी माझ्या मनात कोणत्याही अपप्रसंगाची कटुता कधी येऊ दिली नाही. स्पष्ट बोलणे हा माझा स्वभाव असल्यामुळे कधी कोणी दुखावला गेले असेल तरी त्याचा प्रभाव मी माझ्या कामावर होऊ दिला नाही. खरी बाजू मांडणे यासाठी मी कधीही तोडजोड केली नाही. या विद्यापीठामध्ये मी लिपिक पदावर असल्यापासून काम करीत असल्यामुळे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मला होता. त्यामुळे वरिष्ठ पदावर काम करताना त्याचा योग्य उपयोग मला झाला असे मी मानतो. विद्यापीठातील 32 वर्षाच्या कार्यकाळात अनेक बरेच वाईट प्रसंग जरी आले असतील तरी विद्यापीठातील माझे सहकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी नेहमीच मला मोलाची साथ दिली आहे. व्यक्तिगत आयुष्यात माझ्या आईच्या व पत्नीच्या दुर्धर आजारामध्ये मला तिच्या उपचाराकडे लक्ष देण्यासाठी वेळोवेळी माझ्या अधिकारी व सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. विद्यापीठामध्ये नोकरीला लागतानाच मी वरिष्ठ महाविद्यालयातील लेक्चरर पदाची शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत होतो. M.Com, M.Phil, M.A या पदवींसह गुणवत्ता यादीतील स्थानांमुळे मला लेक्चरर होण्याची खूप अपेक्षा होती. काही ठिकाणी मुलाखती चांगल्या झाल्या, मात्र निवड होण्यासाठीचा नेमका आशय जुळून न आल्यामुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मी जरी लिपिक म्हणून विद्यापीठामध्ये रुजू झालो असलो तरी आज सन्मानपूर्वक सहाय्यक कुलसचिव या पदावरून सेवानिवृत्त होत असल्यामुळे माझ्या मनात शिक्षक होण्याची जी तळमळ होती ती पूर्ण न झाल्याचे शल्य आज मला वाटत नाही. विद्यार्थी दशेतील संघर्षात माझ्यासोबत असलेल्या माझ्या सर्व मित्रांची मला या प्रसंगी आठवण होत आहे. व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर प्रवीण रघुवंशी सर, डॉक्टर B.T. गावंडे सर, माझे मित्र डॉक्टर भैयासाहेब मेटकर, डॉक्टर प्रकाश ताळे, स्वर्गीय सोमेश्वर पुसटकर, स्वर्गीय डोंगरटिबे सर, माजी कुलसचिव D.K. जोशी सर, डॉक्टर संतोष ठाकरे सर, श्री मिलिंद भाऊ चिमोटे, प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई सर, डॉक्टर P.W. काळे, डॉक्टर हेमंत देशमुख साहेब, डॉक्टर तुषार देशमुख साहेब, डॉक्टर वरते साहेब, प्राध्यापक डॉक्टर संजय खडसे, प्राचार्य सुरेश गाडे यांचे आशीर्वाद व स्नेह सदैव माझ्या आठवणीत राहील. या माझ्या सेवेच्या प्रवासामध्ये आलेल्या काराळीन अडचणींवर मात करण्यासाठी सर्वशी मंगेश वरकडे साहेब, दशमुखे साहेब, श्रीकांत तायडे, अनिल काळे, धनंजय पाटील यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. तसेच सेवेच्या उत्तरार्धात माघार स्वर्गीय कक्षातील कार्यकाळात संलग्नित संस्था महाविद्यालयाचे रोस्टर व बिंदू नामावली विषयक कार्यपद्धती ही शासन निर्णय परिपत्रकानुसार अचूकपणे पद्धतीने करावी लागते. त्याकरता मला श्री प्रीतम मुसळे यांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचा आभारी आहे. आज सेवानिवृत्त होताना मी पूर्ण समाधानी आहे. माझा मुलगा चिरंजीव समीर याने इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली असून स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचा त्याचा मानस आहे. मुलगी कुमारी शरीहू ही इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला आहे. माझी सुविध पत्नी सौशालिनी ही मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असून तिची मला सदैव साथ मिळते. अत्यंत समाधानी आणि आनंदी मनाने आपला या विद्यापीठ परिवारातून निरोप घेताना मला माझ्या कर्तव्यपूर्तीचा सार्थ अभिमान वाटत आहे. आपल्या सर्वांचे मी वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपकजी, आपण मनोगत व्यक्त केलं. आपल्या बाह्य आयुष्याकरता आम्ही सर्वांतर्फे आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्याला निरोगी आरोग्य लाभो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. यानंतर आमंत्रित करतो श्री हिम्मत बावणे यांना, ज्यांनी चतुर्थ श्रेणी म्हणून विद्यापीठामध्ये 1993ला ते रुजू झाले आणि कनिष्ठ सहाय्यक पदावरती त्यांची पदोन्नती झाली आणि 31 वर्ष त्यांनी काम केले आहे. एक मनमिळावू, हजरजबाबी आणि आपल्या कार्याप्रती प्रामाणिक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि विविध कौशल्यसुद्धा त्यांना येते. ते आस्थापना विभागात असताना त्यांचा माझा जवळून संबंध आला आणि त्यांच्या कार्याचं हे मी पाहिलेलं आहे. मी त्यांना मनोगत व्यक्त करण्याकरिता विनंती करतो. वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. उपस्थित मान्य राजे, उपस्थित मान्य कुलगुरू, मान्य प्रकुलगुरू, मान्य कुलसचिव, इतर अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दिनांक 27/2023 रोजी विद्यापीठात रुजू झालो. आज दिनांक 31/2024 रोजी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालो. मी विद्यापीठात विविध विभागात काम केलेले आहे.
माझा सत्कार श्री कानपाडे साहेबांनी विभागामार्फत केलेला आहे. त्यांचे मी अभिनंदन मानतो. श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संस्थेमध्ये मला नोकरी मिळाली. मुलाबाळांना मी उच्च शिक्षण देऊ शकलो. त्यामुळे माझ्या प्रगती झाली, माझ्या कुटुंबाची प्रगती झाली. विद्यापीठाचे खूप खूप आभारी आहे. माझ्याकडून काही चूक झाल्यास मी माफी मागतो. सर्वांच्या वतीने शब्दांना विराम देतो आणि जय हिंद, जय भारत. धन्यवाद हिम्मतराव, आपण मनोगत व्यक्त केलं. आपल्या भावी आयुष्याकरता शुभेच्छा. आपल्याला निरोगी आरोग्य लाभो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आपले आदरणीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद भारते सरांना त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. सर. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला उपस्थित आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे, नुकत्याच ज्या व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या त्या डॉक्टर विद्या शर्माजी, आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाशजी असणारे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजयजी देशमुख, डॉक्टर वाडेगावकर, डॉक्टर मोना चिमोटे, आपले वित्त लेखाधिकारी श्री पुष्करजी देशपांडे, श्री मंगेशजी वरखेडे, ऑफिसर फोरमचे अध्यक्ष श्री रोडेजी, श्री काळभांडेजी, डॉक्टर विलासजी नांदुरकर, तसेच आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर डुडुल सर, सौभाग्यवती डुडुल, श्री वसौ वानखेडे, तसेच श्री वसौ बावणे, येथे उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर. आता एक मराठीमध्ये म्हण आहे, नेहमीची येतो दिवाळी आणि दसरा. तसं काहीसं आता झालेलं आहे की दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला हा एक कार्यक्रम, ज्याला आपण कर्तव्यपूर्ती सोहळा म्हणतो, तो असा एक फिक्स झालेला आहे. म्हणजे असा अजून एकही महिना गेला नाही की ज्यात कर्मचारी निवृत्त झालेले नाहीत किंवा अधिकारी निवृत्त झालेले नाहीत. त्याच्यामुळे जसं आत्ता अजयजी देशमुखही बोलले, एक चाकुरी अशी ती होऊन गेलेली आहे की दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला काही ना काही आपल्यातनं आपले सहकारी आहेत, ज्यांनी 30-30, 35-35 वर्ष सेवा केलेली आहे आणि विद्यापीठाच्या एकंदर प्रवासात एक स्वतःचा एक कुठेतरी ठसा उमटवलेला आहे, ते नियमितपणे निवृत्त होत आहेत आणि झपाट्याने संख्या आपली शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कमी होत चाललेली आहे. मी एक प्रण माझ्याकरता करून ठेवलेला आहे की कितीही महत्त्वाचा कार्यक्रम असो किंवा कितीही महत्त्वाचा कुठे काही उपक्रम असो, हा जो कर्तव्यपूर्ती सोहळा आहे त्याला मी अगदी कटाक्षाने उपस्थित राहतो. आणि मी माझे PA जे रमेश जाधव आहेत त्यांनाही सांगून ठेवलेलं आहे की कोणीही कितीही आग्रह केला, कितीही महत्त्वाची व्यक्ती असली ती त्याला स्पष्ट सांगायचं की कर्तव्यपूर्ती सोहळ्याला आमचं नेहमीच प्रायोरिटी राहणार आहे, नेहमीच प्रिफरन्स राहणार आहे. आणि आमचे जे कर्मचारी इतके वर्ष, ज्यांनी 30-35 वर्ष विद्यापीठाची सेवा केलेली आहे, ते माझ्याकरता आणि विद्यापीठाकरता हे नेहमीच प्रायोरिटी राहिलेले आहेत. तेच आमचे म्हणजे आपले ॲसेट्स आहेत असं मी मानतो. तसं आत्ता आपले कुलसचिवही भाषणात बोलताना बोलले की संख्या जरी झपाट्याने कमी होत असली तरी आणि एकेका कर्मचाऱ्यावर, एकेका अधिकाऱ्यावर प्रचंड ताण असला तरी प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी
अतिशय आनंदाने काम करतो, झोकून काम करतो आणि विद्यापीठ हे सर्वोपरी आहे ही एक भावना ठेवून एक मिशन म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न करत असतो. ही आपण सर्वांकरता एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि त्यामुळेच जरी कर्मचारी संख्या किंवा शिक्षकांची संख्या झपाट्याने कमी होता चालली असली तरी कुठेही त्याचा परिणाम आपल्या प्रशासनाच्या गतिमानतेवर किंवा शिक्षणाच्या गुणवत्तेवर झालेला नाही. हे खरोखर याचं मला कौतुक करावं असं वाटतं. आज डुडुल सर निवृत्त होत आहेत. एक शिक्षक म्हणून त्यांचं फार मोठं नाव आहे आणि अधिष्ठाता म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते खरोखर अतिशय उल्लेखनीय आहे. विशेषतः NEP जी लागू झाली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, मागच्या वर्षी आपण PG करता ती लागू केली आणि यावर्षी अंडर ग्रॅज्युएशन करता ती लागू झालेली आहे. विशेषतः सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टीमध्ये डुडुल सरांनी जे कार्य केलेलं आहे ते मला वाटतं विद्यापीठाच्या इतिहासात ते कायम लक्षात ठेवलं जाईल. इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन डुडुल सरांनी या NEP इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात केलेलं आहे. अतिशय साधं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू आहेत आणि सतत काहीतरी नवीन करायची त्यांची इच्छा असते. एक PhD संदर्भात एक नवीन फार मोठा एक कन्सेप्ट त्यांनी आणि मराठे सरांनी पुढे आणला. मलाही तो आवडला आणि मी त्यांना परवानगी दिली आणि त्यांनी तो प्रपोजल तयार केलं आणि PhD बाय स्टार्टअप हा एक नवीन कन्सेप्ट आपण परवानगी करता त्यात पाठवलेला आहे. आणि सर आजच आपण ते हार्ड कॉपी आज UGCकडे रवाना केलेली आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे UGCकडनं आपल्याला त्याची परवानगी मिळेल आणि PhD बाय स्टार्टअप हा एक नवीन उपक्रम आपल्या विद्यापीठात आपण लागू करू शकू. अतिशय क्रांतिकारक असा हा विचार आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी डुडुल सरांना आणि मराठे सरांना देतो की त्यांच्या कल्पकतेतून त्यांच्या मेहनतीने हा एक प्रपोजल, एक खूप सुंदर प्रपोजल त्यांनी आणि प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ते तयार केलेलं आहे. आताच श्री वानखेडे आपल्या भाषणात बोलले की मला कर्तव्यपूर्तीचं समाधान आहे. तर मला वाटतं हेच आपला जो विद्यापीठाचा परिवार आहे, एक इथलं जे चांगलं वातावरण आहे त्याची ही पावती आहे की 30-35 वर्ष नोकरी करून काम करून माझ्या कर्तव्याची पूर्ती करून आज अत्यंत समाधानाने मी निवृत्त होत आहे. असं जे ते वानखेडेजी बोलले ती त्यांच्या कार्याची पावती आहे असं मी समजतो. आणि आपले जे तिसरे सत्कारमूर्ती श्री बावनेजी, त्यांच्याबद्दल त्यांचे जे नियंत्रण अधिकारी आहेत श्री काळबांडे यांनीही त्यांचं कौतुक केलं आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे किंवा कसं त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन जे बदल होत आहेत ते अडॉप्ट करून कसं त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्य करून दाखवलं तेही काळबांडे सरांनी आपल्याला येथे सांगितलेलं आहे. मी तिन्ही सत्कारमूर्तींचं या प्रसंगी अभिनंदन करतो आणि त्यांचं सेवा निवृत्तीपर आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जरी आपण आज तांत्रिकदृष्ट्या निवृत्त होत असला तरी आपला जो परिवार आहे यातून तर काही आपण निवृत्त होऊ शकत नाही. आणि मला विश्वास आहे की जेव्हा केव्हा आम्ही हात देऊ तर निश्चितपणे आपण विद्यापीठाकरता उपलब्ध राहाल असाही मी या प्रसंगी विश्वास देतो. पुनश्च आपण तिघांना माझ्यातर्फे आणि विद्यापीठातर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर धन्यवाद. आपण अध्यक्षीय पदावरून आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तिन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव आपल्या अध्यक्षीय विवेचनामधून केला. मी आपला आभारी आहे. यानंतर आभार प्रदर्शनाकरिता मी विनंती करतो जनसंपर्क विभागातील श्री सुनील महल्ले यांना. सर्वांना नमस्कार. शॉर्टकटमध्ये घेतो आहे. ऑन द डायस सर्व मान्यवर
तसेच आजचे तिन्ही सत्कार मूर्ती उभयता तसेच समोर असलेले सर्व मित्र अधिकारी कर्मचारी बंधू भगिनींनो, आपण सर्वजण इथे उपस्थित झाला याबद्दल सर्वांचे आभार. तसेच माननीय अध्यक्ष डॉक्टर मिलिंदजी बाराते यांच्या पूर्व परवानगीने आजचा कर्तव्यपूर्ती सोहळा येथे संपलेला आहे असे जाहीर करतो. धन्यवाद. चहा पाण्याची व्यवस्था बाहेर केलेली आहे, सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा.